9:45 ला मी चालू करतो. सर कसे लिहायचे हे महत्वाचं शिकवत नाही. जी कधीच नाही Hello, good morning all. Is am I audible? Yes, sir. Okay. So 29 students are there. So up to that we will see some angles revision. 31. Okay. Okay. There are how many angles are there in the oblique line? 4 angles. So first one is the theta. Theta is the true angle, that is angle made by true length in the front view. Is that correct? Yes, sir. Then phi. Phi is the angle made by true length in the top view. Then alpha. Alpha is the angle made by elevation length in the front view. And beta is the angle made by top view. Okay, in the angle made by plan length in the top view. Okay, so grade and bearing, this is the new point. याच्या अगोदर आपल्याला ग्रेड म्हणजे थीटा हा डायरेक्टली दिला जात होता, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ग्रेड अँड बेअरिंग मध्ये थीटा जो आहे तो स्लोपच्या फॉर्म मध्ये दिला जातो. ओके, इट इज द ग्रेड, इट इज नथिंग बट ट्रू इन्क्लिनेशन true inclination of true length in front view. It is mean that theta is given true inclination of true length in the front view in the form of slope, in the form of slope, or it is also called as the gradient. ओके, म्हणजे आतापर्यंत जो आपल्याला ट्रू अँगल दिला होता तो कसा दिला जायचा, डायरेक्टली दिला जात होता. म्हणजे अँगल मेड बाय ट्रू लेंथ इज 30 डिग्री विथ द HP. मग आपण समजत होतो की तो काय आहे, थीटा आहे. पण इथं काय केलं जातं, थीटा जो डायरेक्टली दिला जातो त्याच्याऐवजी तो ग्रेड मध्ये दिला जातो. ग्रेड मध्ये म्हणजे कसा बघा, ग्रेड मध्ये म्हणजे पर्सेंट मध्ये. ओके,
कसा दिला जातो? पर्सेंट मध्ये, स्लोपच्या फॉर्म मध्ये दिला जातो. म्हणजे द लाईन ए बी हॅव्हिंग इट्स ग्रेड इज 50% विथ रिस्पेक्ट टू सम पॉइंट. एखाद्या पॉइंटचे रिलेटेड दिला जातो. फॉर एक्झाम्पल घेतो मी तर एक्झाम्पल किती स्टुडंट्स आले बघू, नाहीतर परत राहिलेले राहतील. 44. लेक्चर शक्यतो वेळेत जॉईन करत चला. मी तुमचं लेक्चर ऍक्युरेट टायमिंगला चालू करत असतो, तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं असेल तर. सो ग्रेड कशी लिहायची मी तुम्हाला सांगतो. ग्रेड 50% with respect to A. हे समजलं तुम्हाला? सेंटेन्स काय लिहिलं मी? ग्रेड 50% with respect to A. आता 50% कसं लिहायचं आहे बघा. 50% जे आहे ते लिहिताना आपण असं पण लिहू शकतो, 50 डिवायडेड बाय 100. बरोबर आहे? Yes, sir. आता याच्या पुढे मी लिहितो इज इक्वल टू y बाय x. करेक्ट आहे? बरोबर आहे का? मी असं लिहितो y बाय x, म्हणजे याच्यामध्ये y काय आहे मग आता? y इज इक्वल टू 50. 50. लक्ष द्या बरं का, लगेच सोपं आहे, काय अवघड नाही, तुम्हाला इझिली समजून. आणि x इज इक्वल टू 100. मग हे फक्त डिस्टन्स घ्यायचे आपल्याला. म्हणजे बघा आता मी इथे काढून दाखवतो. सपोज ही लाईन आहे, ओके, आणि याचा थिटा अँगल 50 डिग्री दिलेला आहे. ओके, मग 50 डिग्री जर ही लाईन पाहिजे असेल आपल्याला, तर आपल्याला हे जे डिस्टन्स आहे हे x डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स कोणता आहे? दिस डिस्टन्स इज x डिस्टन्स. This distance is x. And this distance is y. This one is x. And this one is y. Okay. म्हणजे आता हे काढायचंय कसं बघा. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला? इथपर्यंत काय शंका? आता ग्रेड 50% विथ रिस्पेक्ट टू ए दिलंय. ठीक आहे, त्याच्यामध्ये काढायचं कसं? प्रॉब्लेम मध्ये दाखवतो तुम्हाला मी. ग्रेड दिलेले आहे म्हणजे अँगल दिलेला आहे, एवढं लक्षात ठेवा, थीटा. ओके, इफ सपोज हे थोडं खाली घेतो लाईन, कारण खालचा व्ह्यू मला काढायचा नाही, फक्त तुम्हाला ग्रेड कशी घेतात हे दाखवायचं आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी सपोज पॉइंटचं लोकेशन दिलेलं आहे आपल्या. सो वी गेट वन पॉइंट हियर. सो दिस पॉइंट इज A point. This one is A here. ठीक आहे, परंतु ते अँगल दिलेला नाही. मग मी काय घेणार? x चं डिस्टन्स घेणार. x किती आहे? 100. बरोबर आहे? याला तुम्ही असं सुद्धा करू शकता बरं का, इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 50 डिवायडेड बाय 100. इट मीन्स त्याला तुम्ही रिडक्शन सुद्धा करू शकता, म्हणजे 5/10. हा, 1/2 करू शकता किंवा 5/10 करू शकता. 1/2 केल्यावर तुम्हाला इथं मेजर करायला थोडासा प्रॉब्लेम येईल. ओके, जास्त मोठा असेल तर थोडस मिनिमम रिड्यूस करा, एकदम पण जास्त रिड्यूस करू नका. ओके, असं पण तुम्ही लिहू शकता. मग आता मी इथं 100 डिस्टन्स घेतो कंपास मध्ये. इथून 100 मेजरमेंट करतो. ते 100 सपोज इथून इथपर्यंत 100 आलं. हे किती आलं? 100 डिस्टन्स घेतलं मी कंपास मध्ये. सो दिस डिस्टन्स इज ऑफ 100.
हे सगळं फेंट लाईनने करायचं आपल्याला, ग्रीन लाईन. ठीक आहे. सो दिस डिस्टन्स इज, त्याच्यानंतर त्याच्यावरती दुसरा पॉइंट घ्यायचा आहे. हा पॉइंट किती वरती घ्यायचा आपल्याला? 50. 50 वरती. करेक्ट. सो टेक दिस पॉइंट ऑन अ डिस्टन्स ऑफ 50 हियर. ओके. आणि या पॉइंट मधून जाणारी आपल्याला लाईन काढायची. म्हणजे हा हे डिस्टन्स घेतलेले किती आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला. या पॉइंट पासून हे डिस्टन्स आहे. दिस डिस्टन्स इज ऑफ 50. आणि मग त्याच्यानंतर याच्यामधून जाणारी लाईन ड्रॉ करायची आपल्याला. म्हणजे आपल्याला काय मिळालं इथं? अँगल मिळाला. ओके. त्याची ट्रू लेंथ दिलेली असेल तर त्याच्यावरती डायरेक्ट प्लॉट करता येईल आपल्याला, नसेल तर ती दुसरीकडून कुठून मिळते का बघावी लागेल. हे समजलं तुम्हाला? म्हणजे काय मिळालं थोडक्यात आपल्याला इथं? अँगल मिळाला. हा जो अँगल आहे इथला, त्या स्लोपच्या फॉर्म मध्ये हा अँगल मिळाला. कोणता? ठीक आहे. कळालं? Yes. ओके. आता याच उलट हे सुद्धा असू शकतं. हा जो स्लोप आहे हा अपवर्ड गेलेला आहे. ओके. म्हणजे पॉझिटिव्ह ज्या वेळेला ग्रेड दिली जाते त्यावेळेला तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये जातो. ज्या वेळेला तो निगेटिव्ह दिला जातो. दुसरं एक्झाम्पल इथंच लिहून दाखवतो. हे समजलं का तुम्हाला? समजलं नसेल तर नाही म्हणून सांगा, मी सांगतो अजून एकदा. एक्झाम्पल ग्रेड minus 50% with respect to A लाच घेतो मी आता, with respect to A. ठीक आहे. ही लाईन मी सेपरेट काढतो, दोन्ही एकत्र येणार नाही, त्याच्यामध्ये एक लाईन पडतो. ठीक आहे. हे दुसरं एक्झाम्पल आहे. ग्रेड -50% with respect to A. आता इथं लिहिताना मला कसं लिहावं लागेल? इथं लिहिताना हा जो A पॉइंट आहे, हा सपोज इथं कुठेतरी मी पॉइंट घेतला A. If suppose this is point A, F. ओके. नाव याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हे तुम्हाला मी मगाशी लिहिलं तसं लिहितो, 50 divided by 100 is equal to y divided by x. आता इथं x डिस्टन्स किती आहे? 100. करेक्ट आहे. सो हियर इट इज 100. कलर चेंज करतो. So this distance is suppose 100. ओके. आणि दुसरं डिस्टन्स किती आहे? 100. आणि दुसरं ते किती आहे? 50 आहे. परंतु 50 जे आहे ते निगेटिव्ह असल्यामुळं निगेटिव्ह घ्यायला पाहिजे. ते निगेटिव्ह असल्यामुळं ते वरती न घेता मी कुठे घेणार आहे? तो डाउनवर्ड डिरेक्शन. हा, करेक्ट. एक पॉइंट घेतो, ते 100 डिस्टन्स आहे. इथून आता डिस्टन्स मी किती मेजर करणार आहे? अजून इथून खाली पॉइंट घेणार. आता निगेटिव्ह असल्यामुळे खाली इकडे स्लोप जाईल. छोटा दिसतोय हा पॉइंट, जरा मोठा पॉइंट विजिबल आहे ना? Yes, sir. So this distance is now 50. Then याच्यामधून ही ट्रू लेंथ जाईल. म्हणजे आपल्याला इथे काय मिळाला? हा अँगल मिळाला. हा अँगल कोणता असेल? थीटा. त्या लक्षात? Yes, sir.
ओके. आता याच्यामध्ये अजून एक काय होऊ शकतं माहित आहे का, बऱ्याच वेळेला काय केलं जातं, निगेटिव्ह अँगल कसा दिला जातो, इथं हा पॉइंट AF आहे आणि हा कोणता असेल, इथं कोणता पॉइंट असेल, BF. BF. नो, हा जर थिटा असेल इथं, BF1. करेक्ट, हा थिटा आहे इथं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणून काढतो इथं. हा जर थिटा असेल तर हा पॉइंट BF1 असेल. येते लक्षात? मग हा 50% विथ रिस्पेक्ट टू A आहे, म्हणजे B बरोबर कसा आहे, मी ते लिहितो बघा, कलर पण वेगळा घेतो पाहिजे. और सेम लाईन आपल्याला कशी मिळेल, और -50% with respect to B. बघा हे समजते, जो 50% A बरोबर आहे, अपवर्ड डायरेक्शनला आहे A बरोबर, तोच स्लोप B साठी कसा आहे, निगेटिव्ह आहे. येते लक्षात तुमच्या? Yes sir. ओके. मग आता जर याच्या प्रमाणे जर बघितलं तर इथं जर विथ रिस्पेक्ट टू B लिहायचं असेल तर ते मला कसं लिहावे लागेल, पॉझिटिव्ह लिहावं लागेल का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह लिहावं लागेल. करेक्ट. ग्रेड 50% with respect to B. ओके, समजलं हे? Yes sir. कोणाला काही शंका? यस, कोणाला शंका असेल तर विचारा. हॅलो सर, तुम्ही ग्रेड मध्ये तिथं पुढे लिहिते ना, ट्रू इन्क्लिनेशन ऑफ ट्रू लेंथ इन फ्रंट व्ह्यू लिहिते ना, हा फ्रंट व्ह्यू. मग हा. खाली तिथं निगेटिव्ह करताना टॉप व्ह्यू मध्ये येते ना? नाही येत खाली टॉप, कारण त्यांनी देताना प्रॉब्लेम असं देतात की ह्या B बरोबर देतात निगेटिव्ह. मग जर A बरोबर निगेटिव्ह दिलं, ऐका, A बरोबर जर निगेटिव्ह दिलं तर ती XY लाईन याच्या खाली येईल अशी. आलं का लक्षात? फ्रंट व्ह्यू मधली लाईन आणि टॉप व्ह्यू मध्ये, फ्रंट व्ह्यू मधली लाईन टॉप व्ह्यू मध्ये कधी जात नाही आणि टॉप व्ह्यू मधली लाईन फ्रंट व्ह्यू मध्ये येत नाही. हे दोन वेगवेगळे व्ह्यू राहतात नाही. जर डाऊनवर्ड डिरेक्शनला B पॉइंट असेल तर XY लाईन ही त्याच्या खाली येते, A पॉइंट त्याच्यापासून वर जातो. आलं का लक्षात? आलं. ओके. अजून कोणाला काही शंका? ठीक आहे, जर शंका नसेल तर हे एवढं लिहून घ्या. तुम्हाला जसं समजलं तुमच्या भाषेत लिहिलं तरी चालेल, पण हे समजवलेलं लिहून घ्या. याच्या पुढचा एक पॉइंट बघू आपण, बेअरिंग, आणि ते झाले की याच्यावरचे प्रॉब्लेम बघू. ओके, सो राईट दिस आणि व्यवस्थित लिहून घ्या, एका खाली एक स्टेप बाय स्टेप लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. ओके, मी थांबतो, एक 5 मिनिट थांबतो, तोपर्यंत लिहून घ्या.
रोल नंबर 25. येस सर. तुम्हाला एक मेसेज पाठवलाय बघा मी. व्हॉट्सअपवर का सर? हा आता बघू लगेच. बघा की आता बघा किंवा लेक्चर झाल्यावरती बघा. तुमचं काम 12 वाजता आहे. Do you understand? येस सर बघितलं. बाकीच्यांचे आलेत मला. Is that over? मोबाईलवरती चांगलं दिसतंय बघा. झूम पण होतंय. तुम्हाला पाहिजे तो पॉइंट झूम करता येतोय. ग्रेड म्हणजे थिटा अँगल दिलेला असतो स्लोपच्या फॉर्म मध्ये. एवढंच आहे याच्यामध्ये ग्रेड मध्ये.
Some of voltage drop around EV close. Some of voltage drop. What is some of voltage drop? Some of voltage drops. R plus L. R plus L is equal to E. That's not it. Voltage drop R plus L is equal to E. आपका लगेगा voltage drop across R. Voltage drop across L. Voltage drop across R. Voltage drop across R. What will become across here? L di by dt is equal to constant EMF. We are having a EMF. That's it. The book is di by dt plus R by dt. What is the equation di by dt? Plus R by dt. R is equal to R by dt. Temperature of water. So we have seen that the next part. Next part is the PVOC. झालं? Okay, I think over. Yes, sir. So we will proceed for the next point is the bearing. Bearing is related to the beta. So beta is the angle made by plan length with the V bearing. Bearing. Bearing into the bracket लिहितो बरं का मी आता 90 minus beta. 90 minus beta. Bearing म्हणजे 90 minus beta. So bearing is nothing but it is the bearing is the inclination of the top view of the line indicated in terms of the principal direction. Angle inclination of inclination
of plan length in the form of principal direction. Principal direction कोणते आहेत मग? East, west, north, south. Direction that is east, comma, west, comma, south and north. याच्या बरोबर जो अँगल दिलेला आहे, आपण जर याच्या अगोदरच जर बघितलं तर आता फ्रंट व्ह्यू मधला आपण सोडून घेऊ. आता आपण बेरिंग बद्दल बघतोय, म्हणजे टॉप व्ह्यू मधल्या प्लॅन लेनने केलेल्या अँगल बद्दल. याच्या अगोदर आपण काय करतो, अगोदर कुठं असतो हा अँगल दाखवतो तुम्ही. बऱ्याच जणांच्या लक्षात नसते कुठं आहे बीटा हा. तर इथं ज्या वेळेला आपण प्लॅन लेंथ काढतो त्यावेळेला हा पॉइंट असतो ए एच, कलर वेगळा असतो, ए एच आणि हा पॉइंट असतो बी एच. आणि इथं जो अँगल मिळतो आपल्याला, इथं जो अँगल आहे हा अँगल असतो बीटा. मग बेरिंग म्हणजे हा टोटल 90 मायनस बीटा. म्हणजे या बाजूने जर अँगल आपण घेतला, या बाजूने जो काय अँगल येईल ते काय असते बेरिंग. बरोबर आहे, ते असते बेरिंग. मग आता आपण जर याच्यामध्ये बघितलं, फॉर एक्झाम्पल बघू म्हणजे लक्षात येईल आपल्या. फॉर एक्झाम्पल बेरिंग north 60 east, north 60 east with respect to, हे राहिलं पुढचं, with respect to A. ओके, ही जर दाखवायची असेल आपल्याला तर आपल्याला काय करावं लागेल, इथं नॉर्थ ईस्ट वेस्ट काढावं लागेल. ठीक आहे, मग इथं हा आहे ईस्ट, East, हा आहे नॉर्थ, north, हा आहे south, वेस्ट west, रे, west, आणि नॉर्थच्या बरोबर खाली south. इथं साऊथ. मग अँगल कसा दिलेला आहे बघा, नॉर्थ 60 ईस्ट म्हणजे नॉर्थ कडून 60 डिग्री ईस्ट कडे. म्हणजे या बाजूने आपण अँगल मेजर करणार आहे. किती डिग्री मेजर करणार आहात? या बाजूने 60 डिग्री मेजर करणार आहे. आणि त्याच्यानंतर इथं लाईन ड्रॉ करणार ही अशी. ओके, हा पॉइंट असेल ए एच आणि हा पॉइंट असेल बी एच. आलं हे लक्षात तुमच्या? सो दिस इज नॉर्थ 60 ईस्ट, नॉर्थ 60 ईस्ट. आता हे जे अँगल दिले जातात ते फक्त आणि नॉर्थ आणि साऊथ या दोनच डायरेक्शन बरोबर दिले जातात. म्हणजे तुम्हाला असं कुठं बघायला मिळणार नाही की वेस्ट 40 नॉर्थ असं असणार नाही. म्हणजे आपण जे अँगल मेजर करणार आहे हे शक्यतो ह्या व्हर्टिकल लाईन जे आहे म्हणजे नॉर्थ आणि साऊथ याच्याशी रिलेटेड असणार. ओके, आता एक दोन अजून एक्झाम्पल घेतो मी म्हणजे अजून तुम्हाला जास्त क्लिअर होईल. सो आय विल टेक हिअर, एक लाईन काढतो म्हणजे डिवाइड होईल. सो
तुम्ही इकडे येऊया. So here example. एक्झाम्पल घेतो मी एक दोन बघा. तुम्ही सांगा साऊथ 40 वेस्ट. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल झालं. विथ रिस्पेक्ट ए घेतोय बरं का सगळे मी. त्याच्यानंतर साऊथ 50 ईस्ट. ठीक आहे, आणि नॉर्थचा जर आपण आता बघितलं पण नॉर्थ पण एक घेऊया. नॉर्थ 50 वेस्ट. ओके, हे तिन्ही मी एकाच ह्याच्यावर दाखवतो बरं का आता. सो दिस इज एक्स अँड वाय. इथं आपल्याला माहित आहे ही आहे ईस्टर्न, हा आहे नॉर्थ, हा आहे डब्ल्यू वेस्ट, हे आहे साऊथ. आता याच्यातला पहिला साऊथ वेस्ट, साऊथ 40 वेस्ट म्हणजे साऊथ कडून 40 डिग्री फोर्थ वेस्ट. क्वाड्रंट मध्ये. हा, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. करेक्ट. सो हिअर इट इज, या ठिकाणी साऊथ 40 वेस्ट. सर Okay. थर्ड क्वाड्रंट आहे ना? हा, नाही ना, थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड साऊथ. थर्ड सर, थर्ड. हा, साऊथ 40 वेस्ट, साऊथ कडून 40 डिग्री वेस्ट कडे. साऊथ कडून 40 डिग्री वेस्ट कडे म्हणजे हे. ओके, सो दिस इज ए एच आणि हा बी एच. ठीक आहे, आता हा हीच लाईन बर का, हीच लाईन मी या क्वाड्रंट मध्ये सुद्धा घेऊ शकतो, पण ही विथ रिस्पेक्ट टू बी होईल त्यावेळेला. येते तुमच्या लक्षात? जर हीच लाईन, आता बघा मी तुम्हाला हे पण इथंच क्लिअर करू, राहू दे, पुढच्या कन्फ्युज होईल वगैरे. आता पुढची साऊथ 40 वेस्ट झाली. साऊथ 50 ईस्ट म्हणजे इकडून 50 डिग्रीचं डिस्टन्स घ्यायचं आणि इथं एक लाईन काढायची. सो दिस वन इज AH and this one is BH. हीच लाईन विथ रिस्पेक्ट टू बी या क्वाड्रंट मध्ये म्हणजे त्याच्या अपोजिट क्वाड्रंट मध्ये आपल्याला काढता येते. त्याच्यानंतर पुढचे आहे नॉर्थ 50 वेस्ट म्हणजे नॉर्थ कडून 50 आणि इकडं अशी. सो दिस पॉइंट इज A. सगळे मी विथ रिस्पेक्ट टू A घेतले बरं का. AH, दिस वन इज BH. हे समजलं तुम्हाला? येस सर. ओके, आता ही जी लाईन आहे कोणती, AH BH म्हणजे पहिल्या सुरुवातीची असणारी, हीच मी विथ रिस्पेक्ट, आता ही कशाची आहे, विथ रिस्पेक्ट टू A आहे. ठीक आहे, हीच लाईन साऊथ 40 ही जी लाईन आहे W विथ रिस्पेक्ट टू बी म्हणल्यानंतर उलट काढाल, इकडं बी येईल आणि इकडं A. ठीक आहे, मग मी हीच लाईन जर या क्वाड्रंट मध्ये काढली, मी कलर चेंज करतो, ही जी लाईन आहे ही लाईन जर मी इकडं काढली तर अँगल तोच राहील. कुठून, नॉर्थ कडून. इथं जो अँगल आहे तेवढाच अँगल इकडे राहील. हे समजलं का बघा? आता हे महत्वाचं आहे सगळ्यात. इथं जो अँगल आहे याला मी काहीतरी चिन्ह करतो, किंवा हा साऊथ 40 वेस्ट जो आहे तोच अँगल इथं राहील, फक्त तो काय होईल, नॉर्थ 40 वेस्ट. तुम्ही जो विरुद्ध कोण म्हणता ना थोडक्यात त्याच्यासाठी. ईस्ट ना सर? ईस्ट ईस्ट. हा, ईस्ट ईस्ट. ओके ओके, सॉरी, ईस्ट ईस्ट आहे. नॉर्थ 40 ईस्ट. पण इथं जो पॉइंट येणार आहे हा पॉइंट कोणता येईल इथं आता, हा BH येईल. नाही, BH येईल, BH. आणि हा AH. आलं तुमच्या लक्षात आता हे? येस. आता हे जे मी
पिंक कलरने काढलेलं आहे. हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये काढून अजून एकदा तुम्हाला दाखवतो, कारण सगळ्याला हे समजलं नसणार आहे. मुलं कुठे अडकतात हे पण थोडंफार आम्हाला समजतं एवढे दिवस शिकवल्यामुळं. सगळ्यांना ते काय समजलेलं नसतंय. ठीक आहे, आता नॉर्थ साऊथ वगैरे मी लिहित नाही, तुमच्या लक्षात आलेलं आहे ते प्रॉब्लेम सोडवताना बघू परत. तर आता बघा इथे एक मी लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे, इथं ही लाईन आहे AH to BH. इथं हा अँगल आहे नॉर्थ. तोपर्यंत आपण थिटा घेऊ बरं का. थिटा म्हणजे एक जनरल अँगल आहे. ओके, नॉर्थ इथं थिटा म्हणजे काय असेल तो अँगल, सपोज ठीक आहे थिटाच घेतो. नॉर्थ थिटा वेस्ट, बरोबर आहे का? Yes, sir. तोच जर मला या क्वाड्रंट मध्ये घ्यायचा असेल त्याच्या विरुद्ध, तर कसा घ्यायला लागेल इकडून? कसा येईल? साऊथ South theta east. साऊथ थिटा ईस्ट, करेक्ट. आणि ते जे पॉइंट आहेत ते मात्र चेंज होते. इथं कोणता पॉइंट येईल आता? AH. AH, करेक्ट आहे, समजलं तुम्हाला. AH आणि हा BH. BH. हे समजलं तुम्हाला बेरिंग? Yes, sir. म्हणजे अगोदरची आपल्याला डायरेक्ट बीटा अँगल द्यायचा, कसा दिला जाता? प्लॅन लेंथ मेक अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ 50 असं दिलं जायचं. त्याच्याऐवजी आता दिलं जाईल बेरिंग. म्हणजे कसं दिलं जाईल बघा, लाईन AB हॅव्हिंग इट्स बेरिंग इज साऊथ 45 ईस्ट विथ रिस्पेक्ट टू A, असं प्रॉब्लेम मध्ये येईल आपल्याला. ठीक आहे, याचा अर्थ काय दिलेला आहे? बीटा अँगल बेरिंगने आपल्याला घ्यायचा आहे, बेरिंगच्या मदतीने, आणि ग्रेडच्या मदतीने थिटा अँगल मिळतो आपल्याला. ठीक आहे, समजलं? Yes, sir. ओके, देन राईट डाऊन दिस वन. यातलं लिहून घ्या, आणि तुम्हाला जसं समजलंय तसं लिहिलं तरी चालेल. इट इज नॉट रिक्वायर्ड दॅट यू हॅव टू राईट ऑल दिस. तुम्हाला जसं समजलंय तुमच्या लँग्वेज मध्ये लिहिलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला परत वाचताना ते लगेच लक्षात येतं. फक्त चुकीचं लिहून घेऊ नका. जर समजलं असेल क्लिअर एकदम तर ठीक आहे, नसेल तर जसं दिलंय तसं लिहा. Initially, there is no current in the circuit.
Okay, I will take attendance. Roll number 1, Yes, sir. 2, Yes, sir. 3, 3, Dipti More. During what time? Dipti More is there, but not talking. Absent. 4, Present. 5, Present, sir. 6, Yes, sir. 7, 8. Roll number 8. Absent. 9, Yes, sir. 10, Present, sir. 11. Okay. 12, Yes, sir. 13, Present. 13, Yes, sir. 15, Yes, sir. 16. Roll number 16. As a present चांगले 70 students आहेत. Present. Okay. 18, Present. 19, Present, sir. 20, 21, Yes, sir. 22, Present. 23, 23. हे सगळेच पोर आहेत पण प्रेझेंट का देत नाही. 23 absent. 24, Present, sir. 25, Present, sir. 26, Present, sir. 27, Present, sir. 28, Yes, sir. 29, Yes, sir. 30. Roll number 30, 30. Present, sir. 31, Present. 32, Present, sir. 33, Present, sir. 34, 34, 35, Yes, sir. 36, Yes, sir. 37, Present, sir. 38, Yes, sir. 39, Present, sir. 40, Yes, sir. 41, Yes, sir. 42, Present, sir. 43, Yes, sir. 44, Yes, sir. 45, Yes, sir. 46, 46, 47, Present, sir. 48, Present, sir. 49, Yes, sir. 50, Yes, sir. 51, Yes, sir. 2, Yes, sir. 3. Roll number 53, Yes, sir. 54, 54, 55, Present, sir. 56, Present, sir. 57, Present, sir. 58, Yes, sir. 59, Yes, sir. 60, Yes, sir. 61, Present, sir. 62, Yes, sir. 63, Present, sir. 64, 64 is there, 65, Present, sir. 66, Present, sir. 67, 67. एकाहत्तर मुलं दिसतात कुठे गेली पोरं एवढी. 68, Present, sir. 69, Present, sir. 70, Sir. okay, 71, Present, sir. okay. Absent रोल नंबर मी absent म्हणत नाही पण त्यांनी प्रेझेंट दिलं नाही म्हणजे त्यांनी लॉग इन आहेत आणि काहीतरी दुसरी कामं करतायत. काय मला तशी काही अडचण नाही. आता मी सांगतो बघा रोल नंबर घेतो त्यांनी मला एक स्टेप बाय स्टेप सांगा. मी घेतो रोल नंबर असतील तर परत येस सर म्हणा. रोल नंबर 3 Yes, sir. दीप्ती मोरे. ओके झालं का काय काम होतं सर ते. रोल नंबर 8 रोल नंबर 8
रोल नंबर 8 I think केनी संतानी. ठीक आहे. रोल नंबर 16. Yes, sir. Okay, Bhosle is there. 23. येस सर. कुठे गेलता सौरभ? रेंज गेली होती सर. बर ठीक आहे. 34. रोल नंबर 34. तुमचं आहे? 34 absent आहे. 46. Yes, sir. Okay. 67. 67 एकटा नाही. केनी संतानी रोल नंबर 8 यू आर देअर. लिस्ट मध्ये तर नाव दिसतंय मला इथं. ठीक आहे. 34 8 34 67. ओके. चॅट बॉक्स मध्ये बघू कोणाच काय प्रॉब्लेम आहे असे तर त्यात येत आहेत. ओके. 16 प्रेझेंट आहे. 46 प्रेझेंट आहे. 16 लावला 46 लावला. ठीक आहे. ठीक आहे. झालं सगळ्यांचं लिहून? Yes, sir. Yes, sir. ओके. राईट डाऊन प्रॉब्लेम. एक प्रॉब्लेम घेतो मी देतो. आता मला वाटत नाही कम्प्लीट होईल पण तुम्ही ट्राय करा. नसेल तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण तो सॉल्व्ह करू. नसेल तर नाही नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण तो सॉल्व्ह करणारच आहे. तुम्हाला जमला तर सॉल्व्ह करा. म्हणजे हे दिलेले जे आपलं आता घेतलं त्याच्यावर. ओके. राईट डाऊन. complete the projections of the line AB if त्याच्यानंतर 1 लिहा. एक आकडा त्याच्या पुढे द्या. if its grade is plus 50% with respect to A. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट. its bearing is south 45 degree east. South 45 east with respect to A. Third, its top view length म्हणजे कोणती दिलेली आहे? म्हणजे True length. EL. कोणती? Elevation length. No, it's PL, not elevation length. It is plan length. Front view length म्हटलं की elevation length झाली आणि top view length म्हटल्यानंतर ती plan length झाली. So PL is equal to, चुकू नका बरं का, एवढी छोटीशी जरी मिस्टेक झाली तुमची तरी पूर्ण 0 मार्क पडतात. 70. कारण मुलं बऱ्याच वेळेला म्हणून आणि तुम्ही कसं जरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना तरी सगळे प्रॉब्लेम एकसारखे दिसतात. पाठीमागे वही उघडून बघा तुम्ही. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी सोडवलाच प्रॉब्लेम, मला सुटलाय सगळा. छोटीशी जरी मिस्टेक झाली इकडे तिकडे तरी सगळा प्रॉब्लेम चुकतो आणि तो रिझल्ट आल्यावरच कळतो आपल्याला की आपलं चुकलं होतं. ओके. थर्ड आहे इट्स टॉप व्ह्यू लेंथ is 70 millimeter. Full stop. Determine its true length. Theta and phi. True length is equal to question mark, theta is equal to question mark, and phi is equal to question mark. Okay.
This problem is asked in 1998 for 5 marks. 5 मार्कांसाठी हा प्रॉब्लेम 1998 ला विचारलेला आहे. त्याच्यानंतर पण विचारला असेल, पण माझ्याकडे ते अपडेट केलेलं नाही. ठीक आहे, समजलं. याच्यामध्ये ग्रेड दिलेला आहे म्हणजे थिटा दिलेला आहे, बेअरिंग दिलेला आहे म्हणजे बीटा दिलेला आहे. म्हणजे आपल्याला लाईन मिळते प्लॅन लेंथ काढायला, आणि प्लॅन लेंथ पण दिलेली आहे म्हणजे लोकस मिळतोय टॉप व्ह्यू मधला. ठीक आहे, एक लोकस मिळाला की तुम्ही दुसरा लोकस पण इझिली काढू शकता. सोपा आहे प्रॉब्लेम. फक्त ग्रेड आणि बेअरिंग कशी प्लॉट करायची याच्यावरती थोडस लक्ष द्या. ते जरा व्यवस्थित लक्ष देऊन प्लॉट करा. ओके. Okay, with this, I'll end the meeting. तुम्ही सोडू शकाल प्रॉब्लेम? Yes, sir. Yes, ठीक sir. आहे, बघा, ट्राय करा. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण घेऊ. सो थँक्यू ऑल ऑफ यू. अँड आय थिंक नेक्स्ट लेक्चर कोणता आहे? नेक्स्ट लेक्चर मॅथ्सचं होणार आहे का? EPP, engineering teacher. हा, ते लेक्चर जे आहे त्याच्याऐवजी मॅथ्सचं लेक्चर होईल तुमचं. ओके, सम चेंजेस इज देयर.